चला, आजचा जो कंबाईनचा पेपर आहे त्या कंबाईनच्या पेपर मधले करंटचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तर आपण बघणार आहोत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम जो आहे तो आपल्याला चढत्या क्रमाने लावायचा आहे. म्हणजे सगळ्यात जुना जो पुरस्कार आहे तो पहिल्यांदा घ्यायचा आहे. सो याच्यामध्ये सर्वात जुना जो आहे तर तो आशा भोसलेंचा आहे, जवळपास 2020. त्याच्यानंतर जे आहे आप्पासाहेब धर्माधिकारी 22, त्याच्यानंतर अशोक सराफ जे आहेत 23, आणि नंतर आता रिसेंटली 2024चा राम सुतार जो 25 मध्ये डिक्लेअर झाला होता. सो ड, ब, क आणि हे याचं उत्तर आहे बघा. सो पुरस्कार एक रुटीन आहे विचारणं जे आहे, पण याच्यातले मॅक्झिमम प्रश्न हे 2024 शी रिलेटेड आहे. 24 आणि 25 असं करंट तुम्हाला जास्तीचं विचारलेलं आहे बघा. सो बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की मी करंट कधीपासून केलं पाहिजे, तर एक गोष्ट एकदम क्लिअर आहे, 2 वर्षाचं करंट करूनच इथून पुढे तुम्ही परीक्षेला जाणं गरजेचं आहे. खानमिगो हे एज्युकेशन क्षेत्राशी संबंधित ऍप आहे, AI ऍप, खान अकॅडमीने काढलेलं. सो कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शिक्षण याच्यामधून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जे आहे व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा काय नाहीये. आता व्हर्टिकल फार्मिंगमुळे इन्क्रीज रिलायन्स ऑन एरिएबल लँड जे आहे बघा, जमिनी शेतीयोग्य जमिनीवरचं अवलंबित्व वाढलं. आता व्हर्टिकल फार्मिंग काय होतं तर त्याच्यासाठी जमीन तुम्हाला जास्त लागत नाही, कारण ते व्हर्टिकल आहे, एकावर एक लावलं जातं. त्याच्यामुळे हे जे आहे चुकीचं आहे. पाण्याचा कमी वापर किंवा 12 महिने पिकांचं उत्पादन किंवा वाहतुकीचा कमी झालेला खर्च. सो एकंदर हे तिसरं जे आहे ते बाहेर निघेल. आता हा प्रश्न पण जे आहे आपण रुटीन करंटच्या याच्यात आला तो घेतलेला आहे, तसा तो ऍग्री किंवा जिओग्राफी मध्ये पण तुम्ही विचार करू शकता. बेटी बचाव बेटी पढाओ जे आहे लिंग समानता आणि मुलींचं शिक्षण. आता हे प्रश्न तसे स्ट्रेट फॉरवर्ड होते. किंवा मिशन शक्ती जी आहे महिला सक्षमीकरण हे याच्यामध्ये महत्वाचं आहे. सो मिशन शक्ती योजना जी आहे महिला सक्षमीकरण याच्यामध्ये केलं जातं बघा. त्यानंतर 41 नंबरचा जो प्रश्न आहे की जेफ बोझस जे होते त्यांच्या ब्ल्यू ओरिजिन बरोबर NS-25 मध्ये परदेशी पर्यटक म्हणून कोण गेलं होतं, तो गोपीचंद थोटाकुरा. हे आपण आपल्या रुटीन याच्यामध्ये पण बघितलेलं आहे. सो गोपीचंद थोटाकुरा एक फोटो पण मी तुम्हाला तेव्हा दाखवला होता. सो याचं उत्तर जे आहे बघा गोपीचंद थोटाकुरा. त्याच्यानंतर जे आहे 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महिला उमेदवारांची एकूण संख्या जी आहे ती 800 आहे. सो पहिलं जे तुम्हाला 726 दिलेलं आहे ते 2019चा आकडा आहे बघा हा. त्याच्यानंतर हा 2024 जे आहे 2020 मधला. एकंदर जे आहे हा 2009चा आकडा आहे बघा 556. हा जो आहे 2019 आहे आणि हा 2024 आहे 800. लेगो ही खेळणी बनवणारी कंपनी जी आहे बघा ती कुठल्या देशाशी संबंधित आहे, तर ती डेन्मार्कशी संबंधित आहे. 43 जे आहे त्याचं उत्तर आहे बघा डेन्मार्क. देन पद्म पुरस्कार जे आहे त्याच्यावर रुटीन प्रश्न असतात. सो पद्म पुरस्कार जे आहे त्याच्यामध्ये मनोहर जोशी आणि पंकज उदास यांना पद्मभूषण मिळालेलं आहे 2025, आणि अच्युत पालव अशोक सराफ यांना जे आहे पद्मश्री. त्यामुळे दोन्ही जे आहेत स्टेटमेंट्स ते योग्य आहेत बघा इथं. सो पद्म पुरस्कार आपण रुटीन करत असतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला 45 नंबरचा, दुष्काळ सहन करणारी कुठली जात जी आहे डॉक्टर स्वाती नायक यांनी बनवली आणि त्याच्यासाठी त्यांना नॉर्मन बोरलॉंग पुरस्कार. म्हणजे तुम्ही जर ह्या करंटच्या प्रश्नांचं अनालिसिस केलं तर इथं करंट मध्ये पुरस्कारांवर फोकस जास्त आहे. सो सहभागी धान तांदूळ जे आहे तर हे याचा आन्सर आहे बघा. त्याच्यानंतर 17वी जी ब्रिक्स परिषद आहे या 17व्या ब्रिक्स परिषदेमध्ये कशावर फोकस आहे, तर याच्यामध्ये ग्लोबल गव्हर्नन्स इन्स्टिट्यूट मध्ये रिफॉर्म करणं, मल्टीलॅटरलिझमला प्रमोट करणं किंवा AI गव्हर्नन्सवर काम करणं. सो याच्यामधला जो तिसरा ऑप्शन आहे बघा हा ऍड्रेसिंग सोशल इनइक्वलिटी. तर याचे लार्जर कॅनव्हास जे आहेत पॉवर्टी रिड्यूस करणं वगैरे, बॅलन्स डेव्हलपमेंट, तर ते तिच्यात आहे. आणि पर्यायांचा विचार करता आपलं जे उत्तर याच्यासाठी राहील ते ABD असं असणार आहे. देन पुढचा जो प्रश्न आहे 47, युनायटेड नेशन त्याच्या संबंधी त्यांनी 14,500हून अधिक स्वयंसेवक तैनात केलेले आहेत 2024 मध्ये, तर हे बरोबर आहे बघा. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केलं, हे बरोबर आहे. आणि हे वेगवेगळ्या भूमिकांमध्ये जातात, समुदाय विकास, मानवी हक्क वगैरे, तर हे तिसरं स्टेटमेंट पण बरोबर आहे. हे याचं जे उत्तर आहे ते 4 आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन एप्रिल 2024, म्हणजे बघा 24ला धरून जास्त प्रश्न याच्यामध्ये आहेत, कारण आवरचा प्रश्न पण 24चा ते आकडेवारी 24 मध्ये आलेली आहे ती, आणि 26 ते वर्ष आधीच डिक्लेअर होतात, त्याच्यामुळे तो दोन्हींना पकडून त्यांनी विचारलं. एप्रिल 24 मध्ये अधिकृत मध्ये आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण झाले, सायमन हॅरिस जे आहे. सो 4 उत्तर आहे याचं. खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश असं म्हटलं जातं. सो तुलसी गौडा जे आहेत त्यांना जंगलाचा विश्वकोश असं संबोधलं जातं. 4 नंबरचं उत्तर आहे. देन खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्लीला दहशतवाद विरोधी जे आहे तर परिषद जी आहे ती वर्क केली. सो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA.
सो करंटचे प्रश्न बघता एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की करंटमध्ये जे प्रश्न यांनी विचारलेले आहेत त्यामध्ये 2024 पासून, आणि तेही एप्रिल वगैरेचे रेफरन्स आहेत, म्हणजे तुम्हाला 2 वर्षाचं करंट इथून पुढे एमपीएससीची कुठलीही परीक्षा असली तर करणं तुम्ही अपेक्षित आहे. ओके, तशी आता आयोगाची ऑफिशियल आन्सर की येईल, त्याच्यानंतर स्कोर बघून तुम्ही तुमचे निर्णय पुढचे घेऊ शकता. धन्यवाद.